अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकी देण्याच्या घटनेचे राजकीय पडसाद सुद्धा पाहायला मिळतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवार यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकण्याचे निर्देश दिले, तर चूक काय असा सवाल राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी उपस्थित केलाय। अशा महिला पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत त्यांना अधिक जास्त त्यांचं धैर्य वाढेल अशी कृती सरकारकडून होणं अपेक्षित आहे। मात्र सरकारने जर ठरवलंय की सर्वसामान्य माणूस किंवा प्रशासकीय अधिकारी यांची कुठली पत्रासच ठेवायची नाही आणि फक्त गुंडांनाच अभय द्यायचं, तर तिथे कोण काय बोलेल? म्हणजे जे लोक जाहिरातीमध्ये सांगतात की सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडिकेटेड मॅन, तर डीसीएम म्हणजे डेडिकेटेड मॅन दिसतच नाहीये। डीसीएम म्हणजे डिफॉल्टर्स, चीटर्स मॅनेजमेंट झाले की काय, अशी एकूण इथली परिस्थिती आहे। माननीय अजितदादा पवार साहेबांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दे मला, तोपर्यंत कारवाई थांबवावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते। कुठेही वरिष्ठ डीवायएसपी असलेल्या महिला अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली किंवा चुकीचं बोललं, हा अजितदादा पवार साहेबांचा स्वभाव नाही।